महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता, राज्यपालांनी केली केंद्राकडे शिफारस। आरपीआय ही भाजपसोबतच, आरपीआयला भाजपनं जाहीर केलं पॅकेज, सत्ता आल्यास 10% वाटा मिळणार, राज्यात 4 मंत्रिपद आणि अनेक लाभाच्या पदांची खैरात। पृथ्वीराज चव्हाण यांनी दक्षिण कराडमधून दाखल केला उमेदवारी अर्ज, भव्य रॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन, राष्ट्रवादीच्या अशक्य अटींमुळे चर्चा पारगळल्याचा केला आरोप। पुण्यामध्ये राष्ट्रवादीकडून दीपक मानकर अधिकृत उमेदवार ठरण्याची शक्यता, अंकुश काकडेंना प्रतिज्ञापत्र सादर करायला उशीर झाल्यानं मानकरांना लॉटरी। तळ कोकणात राजकीय घडामोडींना वेग, राजन तेली भाजपमध्ये, सावंतवाडीतून लढवणार निवडणूक, तर नितेश राणेंचा अर्ज दाखल। अनेक ठिकाणी पक्षांना बंडखोरीचा फटका, ठाण्यात एकनाथ शिंदेंविरोधात बंडखोरी करत सेनेच्या अनंत तरेंनी भाजपच्या तिकिटावर भरला अर्ज, तर राष्ट्रवादीचे लक्ष्मण ढोबळे अपक्ष रिंगणात। शिवसेना विधानसभेच्या 286 जागा लढवणार, परळीत पंकजा मुंडेंविरोधात सेना देणार नाही उमेदवार, भायखळ्यातही तिकीट नाही। उद्धव ठाकरेंची थोड्याच वेळात मुंबईत जाहीर सभा, महायुती तुटल्यानंतर पहिल्यांदाच जाहीररित्या बोलणार उद्धव। आणि एशियन गेम्समध्ये भारताची ऐतिहासिक कामगिरी, आज भारताला 2 गोल्ड मेडल्स, तिरंदाजी सोबतच स्क्वॉशमध्येही पुरुष संघानं पटकावलं गोल्ड, महिला कुस्तीपटूंना 2 ब्रॉन्झ मेडल।